तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे 3D टेक्स्ट इफेक्ट आहे तो कसं द्यायचा सांगणार आहे। तर जो जो लोगो असतो 3D लोगो, तुम्ही जर बघितलं इंस्टाग्रामवरती, पिंटरेस्टवरती अशा टाईपचे ट्रेंडिंग लोगो असतात, ते आपण ते कसे बनवू शकतो तुम्हाला सांगणार आहे। ना कोणत्या वेबसाईटचा वापर करायचा आपल्याला, ना कुठल्या मॉकअपचा वापर करायचा आहे आपल्याला। फक्त फोटोशॉपमधले जे काही इफेक्ट आहेत ते इफेक्ट घ्यायचेत आणि जे काही टेक्स्चर असणार आहे, आपण जे गुगलवरनं पिंटरेस्टवरनं जे डाउनलोड करणार आहे मेटलचे इफेक्ट आहेत, टेक्स्चर आहेत, ते टेक्स्चर घेऊन आपल्याला अशा टाईपचा तुम्ही स्क्रीनवरती बघितला अशा टाईपचा आपल्याला तो जो टेक्स्ट इफेक्ट आहे, जो लोगो आहे, तो आपल्याला क्रिएट करायचा सिंपल। आज तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। कोणती तुम्ही जर एक जरी स्टेप तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही मी कुठला इफेक्ट वापरला आहे, जो कुठले ग्रेडियंट वापरले, कुठलं मी टेक्स्चर वापरले, कोणता इफेक्ट वापरला तुम्हाला कळणार नाही। तर मित्रांनो, स्किप करू नका। आणि मित्रांनो, या मटेरियलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, जाऊन सिंपल मी डाउनलोड करा आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा। जे काही मी कोणते PNG वापराल, कोणते टेक्स्चर इफेक्ट वापराल, कोणते बॅकग्राऊंड वापराल, तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तो लोगो क्रिएट होणार आहे। आणि जरी तुमचा लोगो जर कुठला ग्रुपचा लोगो असेल किंवा कुठल्या मंडळाचा लोगो असेल, तो लोगो जर रेडी असेल, टेक्स्ट फॉरवर्ड पण असेल, तर तोच आपण जो इफेक्ट आपण जो क्रिएट करणार आहे, जे टेक्स्ट लोगो क्रिएट करणार, सेम इफेक्ट त्याला कसं द्यायचा वन क्लिकमध्ये ते पण सांगणार आहे, त्यामध्ये ती टिप्स असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। तर मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, एक नॉर्मल आपल्याला काय करायचं आहे, पेज क्रिएट करायचं आहे, सिंपल डॉक्युमेंट क्रिएट करू। 12 इंच बाय 16 इंच नॉर्मल आहे, हॉरिझॉन्टल करायचं आहे। हॉरिझॉन्टल क्रिएट केलं, एक नॉर्मल बॅकग्राऊंड आहे, ही बॅकग्राऊंड आपण इम्पोर्ट करू पेजवरती, ड्रॅग अँड ड्रॉप, आणि फक्त नॉर्मल मी काय करतो ॲडजस्ट करतो आहे। हे अशा टाईपचे बॅकग्राऊंड तुम्हाला गुगलवरती, पिंटरेस्टवरती सिंपल भेटून जातील। मेटॅलिक इफेक्ट टाईप असे टेक्स्चर आहे, मेटॅलिक टेक्स्चर जरी टाकलं तरी तुम्हाला ते गुगलवरती भेटून जाईल। तर नॉर्मल मित्रांनो, आपण बॅकग्राऊंड सेट केलेले आहे। आता फक्त आपल्याला काय करायचं, एक शिल्ड आहे, ती ढाल आहे, ते आपल्याला घ्यायचे पेजवरती, ड्रॅग अँड ड्रॉप करू, Ctrl+T ट्रान्सफॉर्म, नॉर्मल ॲडजस्ट करू, साईज ॲडजस्ट करायची फक्त, ओके। आता तुम्हाला काय करायचं आहे, अलाइनमेंट करायची। तुम्ही जेवढी अलाइनमेंट प्रॉपर कराल तेवढी तुमची डिझाईन प्रोफेशनल दिसेल, व्यवस्थित दिसेल। जर तुम्ही ऑब्जेक्ट जर राईट साईडला असेल किंवा व्यवस्थित अलाइन नसेल तर ती तुमची डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही, प्रोफेशनल लुक त्याला येणार नाही। तुम्हाला फक्त अलाइन करायचं आहे व्यवस्थित, सगळीकडनं वर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्हीकडं अलाइन करायची। आता तुम्हाला पुढची स्टेप अशी, आता आपल्याला वापरायचे टेक्स्ट घ्यायचे, एक नॉर्मल मी टेक्स्ट ॲड करतो। हा जो फॉन्ट आहे, हा फॉन्टची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, मटेरियलमध्ये टोटल तुम्ही सिंपल डाउनलोड करू शकता, ओके। Ctrl+T ट्रान्सफॉर्म, मोठं करू, फक्त आपलं ॲडजस्ट करू ह्याच्या हिशोबाने, ओके। टेक्स्टवरती परत क्लिक करतो आणि सिंपल बॉईज टाईप करतो, फक्त असं मी रँडम नाव घेतो, फक्त असंच कोणतं पण तुम्हाला दाखवण्यासाठी, फक्त जस्ट, ओके। मी फक्त हे अलाइन करतो ह्याच्या हिशोबाने, ह्या टेक्स्टच्या हिशोबाने मी अलाइन केलेलं आहे, ओके। आता काय करायचं, छोटं करू, फक्त ॲडजस्ट करू, ओके। ॲडजस्ट केलं। आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला सिलेक्ट करायचं आहे आणि दोघांना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट इफेक्ट द्यायचा आहे। कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट झालं, ह्याला देऊ आपण नाव मेन, ओके। मेन आपली ही मेन लेअर आहे। तर आता फक्त जस्ट कॉपी करायचं आहे, कॉपी केलं। आणि तुम्हाला एक शॉर्टकट की सांगतो। तर मित्रांनो, सिंपलमध्ये काय करायचं आहे, अल्ट दाबून ठेवायचं आहे आणि लेफ्ट ॲरोवरती क्लिक करायचं आहे। तर मी नॉर्मल 23 कॉपी पाहिजे आपल्याला ह्याच्या, तर 23 कॉपी ॲड करतो, फक्त नॉर्मल असं 23 कॉपी, ओके। 23 कॉपी झाल्या। आता ह्याला काय करायचं आहे, ग्रुप, आणि ह्याला फक्त जो नाव देऊ इफेक्ट, अशा टाईपमध्ये इफेक्ट नाव दिलं। ही वरची लेअर आहे ती नॉर्मल आता तात्पुरती हाईड करू आपण आता तरी। आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सिंपलमध्ये हे जे एक टेक्स्ट आहे, हे वरची जी एक लेअर आहे, ते वरच्या लेअरवरती डबल क्लिक करायचं आहे। आपल्याला द्यायचं आहे ह्याला एम्बॉस इफेक्ट द्यायचा आहे। एम्बॉस इफेक्ट दिला तर बघा, एक थोडक्यात 3D इफेक्ट आलेला आहे आपल्या त्या टेक्स्चरला, त्या इफेक्टला। तर आता पुढची स्टेप अशी, स्ट्रोक ॲड करायचं आहे। स्ट्रोक ॲड केला, ओके, अशा टाईपमध्ये। तर स्ट्रोक ॲड करतो, फक्त इथं देतो मी इनसाईड दिलं, ओके, अशा टाईपमध्ये इनसाईड केलं की इथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त नॉर्मली
हे ॲडजस्ट करायचं फक्त अशा टाईपमध्ये. ओके, एक 10% अशा टाईपमध्ये 10% दिलं. ओके केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर स्टाईल, हे सगळे जे लेअर आहेत आपल्या ते सिलेक्ट करायचे, राईट क्लिक करायचे आणि पेस्ट लेअर स्टाईल. ओके, इथं जर बघितलं तर अशा टाईपमध्ये हा जो इफेक्ट आहे तो आपल्या टोटल डिझाईनला आलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती इफेक्ट ॲड करायचा आहे, टेक्स्चर ॲड करायचं आहे. ह्याच्यावरती नॉर्मल मेटॅलिक टेक्स्चर आहे, हे मेटॅलिक टेक्स्चर आपण ॲड करू. आपल्या जे मागे जो इफेक्ट क्रिएट केलेला आहे त्यावरती आपल्याला हे टेक्स्चर ॲड करायचं सिम्पलमध्ये. राईट क्लिक करा, क्रिएट टू क्लिपिंग मास्क आणि ह्याला हार्ड लाईट इफेक्ट बघा किंवा आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार कोणता इफेक्ट चांगला वाटेल त्याच्यावरती, तशा पद्धतीने. ओके, अशा टाईपमध्ये. फक्त आता काय करू आपण, थोडक्यात डबल क्लिक करा आणि ह्याचं आपण काय करू, ग्रेडियंट वाटल्यास चेंज करू. जास्त पण हायलाईट नको व्हायला, आपण ग्रेडियंट वाटल्यास चेंज करू. हे ग्रेडियंट घेऊ. ओके ओके, राईट क्लिक, कॉपी लेअर स्टाईल आणि फक्त आपल्याला करायचं हे बाकीचे लेअर आहे त्यावरती परत एकदा पेस्ट करू. हा जो येणारा इफेक्ट आहे पेस्ट लेअर. ओके, अशा टाईपमध्ये, जेणेकरून मेटॅलिक इफेक्ट क्रिएट होईल. आणि ह्याला काय करायचं, आपल्याला ओव्हरले इफेक्ट ॲड करायचा आहे किंवा आता एकदा बघावं लागेल आपला कुठला इफेक्ट चांगला वाटतो त्या इमेजवरती. तर हाच ठेवतो मी वाटल्यास, हार्ड लाईट ठेवतो किंवा आपण ओव्हरलेस ठेवू नॉर्मली जस्ट. ओके, ओव्हरले ठेवला आहे. आता पुढची जी स्टेप आहे, जो मेन लेअर आपली, त्या मेन लेअरवरती क्लिक करू, स्ट्रोक ॲड करू. नॉर्मली स्ट्रोक आता काय करायचं, आपल्याला नॉर्मली दुसरा कलर घ्यायचा किंवा हाच कलर ठेवला तरी चालेल, काय असं नाही एवढं. फक्त आपण काय करू, याचं जे साईज आहे ती साईज वाढवू. आपण साईज वाढवली. पुढची जी स्टेप आहे, इथं जर बघितलं एक ऑप्शन आपल्याला इनर शॅडो म्हणून, इनर शॅडो ॲड केलं तर एक बघा थोडक्यात एक 3D इफेक्ट आलेला आहे त्या आपल्या डिझाईनला. आता डिस्टन्स आपण कमी करू, जास्त वाटते डिस्टन्स, साईज पण कमी करू आणि इथं हे थोडक्यात वाढू अशा टाईपमध्ये. चोकर नॉर्मल ॲडजस्ट करू. ओके, अशा टाईपमध्ये. हे नॉर्मल मी बेसिक ॲडजस्टमेंट आहेत आपल्या, ह्या नॉर्मली करू शकतो आपण ह्या अशा टाईपमध्ये. तर तुम्ही बघितलं एक थोडक्यात 3D इफेक्ट आलेला आहे आपल्या डिझाईनला. मग ह्याच्यावरती तुम्ही नॉर्मली कोणतीही ग्रेडियंट वगैरे ॲड करू शकता. ते इथं ग्रेडियंट ॲड करतो फक्त, आणि इथं फक्त मी काय करतो आहे ओव्हरले इफेक्ट, नाहीतर एक मिनट आपण कलर बन किंवा एक वापरून बघू कोणता इफेक्ट चांगला वाटतं आहे. ठीक आहे, अशा टाईपमध्ये हा वापरतो मी मल्टिपल, आणि फक्त ओपेसिटी कमी करतो आहे जस्ट. ओके, आता पुढची स्टेप आहे जे टेक्स्चर आहे. आता जर आपण इफेक्ट आहे मेन इफेक्ट, त्याच्यावरती ते ॲडजस्टमेंट लेअर आहे, ॲडजस्टमेंट लेअरवरती जायचं आपल्याला. एक मिनटं दाखवतो तुम्हाला. ॲडजस्टमेंट लेअर आहे आणि लेवल्स ॲड करायचे. लेवल्स ॲड केले की इथं बघा नॉर्मल आपल्याला इथं ॲडजस्ट करायला भेटतात. फक्त याला काय करा, राईट क्लिक करा, क्रिएट क्लिपिंग मास्क. क्रिएट क्लिपिंग मास्क केलं. नॉर्मल फक्त काय करायचं आपल्याला, हे शॅडो त्याला ॲड करायची जेणेकरून थोडक्यात 3D इफेक्ट दिसेल. नॉर्मल आपण काय करू, शॅडो त्याला ॲड करू. फक्त गरज जिथं आहे तिथं आपल्याला ती शॅडो ॲड करायची. सगळीकडे केली तर ते चांगलं नाही दिसणार. नॉर्मली कोणता पण ब्रश सिलेक्ट करा. मी नॉर्मल राऊंड ब्रश सिलेक्ट केला आहे. ओके, अशा टाईपमध्ये छोटा करू त्याला. आणि जर तुम्ही जेव्हा डिझाईन तयार करता मित्रांनो, तेव्हा कसं असतं, ती फाईल कशी होती, हेवी होती, त्यामुळे थोडा आपला जो PC असतो तो हँग होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, अशा टाईपमध्ये. ओके, तर मित्रांनो जे पुढची स्टेप आहे ती म्हणजे अशी आहे, आपल्याला हा जो इफेक्ट आहे तो आपल्या मेन लेअरला पण ॲड करायचा आहे, जेणेकरून ते थोडंसं अजून त्याला मेटॅलिक लुक येईल अशा टाईपमध्ये. आणि ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं, अजून एक इमेज आहे, ही इमेज आपण ॲड करू त्याच्यावरती अजून सोप्या पद्धतीने असं. ओके, ही जे टेक्स्चर आहे त्यावरती अजून ॲड करू. आता तुम्हाला बेसिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही अजून ह्याच्यावरती टेक्स्चर वापरून एक चांगला इफेक्ट क्रिएट करू शकता. ओके, अशा टाईपमध्ये. आणि आपल्याला काय करायचं, याला राईट क्लिक, क्रिएट क्लिपिंग मास्क, आणि ह्याला काय करायचं आहे, आपल्याला सॉफ्ट लाईट किंवा हार्ड लाईट इफेक्ट द्यायचा आहे. आणि फक्त ओपेसिटी आपल्याला काय करायची, थोडी कमी करायची जेणेकरून तो इफेक्ट व्यवस्थित दिसेल.
आता काय करू फक्त एक स्ट्रोकचा आहे ना कलर चेंज करू, लाईट कलर घेऊ असं मला वाटते, कारण की तो विजिबल नाही होणार, नाहीतर तो विजिबल पण व्हायला पाहिजे, जेणेकरून थोडासा आपण येल्लो टाईपमधला येल्लो टाईप थोडासा लाईट कलर ॲड करू, जेणेकरून तो असं बघा विजिबल होते व्यवस्थितरित्या. ड्रॉप शॅडो ॲड करायचे आपल्याला, सिम्पल ड्रॉप शॅडो ॲड करायची आणि नॉर्मल ॲडजस्टमेंट करायचे आपल्याला. बेसिक ॲडजस्टमेंट आहेत, हे बेसिक ॲडजस्टमेंट ॲड करायचेत. ओके, नॉर्मल आपण काय करू, ओपेसिटी वाढू, जेणेकरून थोडक्यात 3D इफेक्ट ॲड होईल त्याला. ओके, अशा टाईपमध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर इथं एक अजून फक्त लास्ट इफेक्ट म्हणजे तो ग्रेडियंट ॲड करायचा आहे. इथं ग्रेडियंट ॲड केलं आपल्या मेन लेअरला, फक्त मेन लेअरला काय करू आपण ग्रेडियंट ॲड करू फक्त जस्ट अशा टाईपमध्ये. ओके, आणि इथं फक्त आपल्याला कलर डॉज इफेक्ट वापरायचा आहे आणि ओपेसिटी थोडीशी कमी ठेवायची, जेणेकरून ते आता व्यवस्थित दिसते. तर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, हे आपण एक नॉर्मली क्रिएट केलेलं आहे सिम्पल फाईल. तर आता मित्रांनो काय करायचं आहे, तुम्ही जर इथं बघितलं जी मेन लेअर आहे, आता मेन लेअरवरती जर तुम्ही डबल क्लिक केलं आणि समजा इथं मी नाव चेंज करतो आहे, इथं SKच्या जागी C टाकतो आहे, अजून एक समजा C टाकलं, ओके केलं आणि जस्ट फक्त सेव्ह केलं, ह्याच्यावरती जाऊन फाईलवरती जाऊन जस्ट सेव्ह केलं, तर तुम्ही जर मेन लेअर आपली बघितली तर इथं C ॲड झालेलं आहे. तुम्ही अशा टाईपचं मॉकअप तयार करू शकता. ह्या मॉकअपची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, सिम्पल जाऊन डाउनलोड करू शकता आणि अशा टाईपचं मॉकअप तुम्ही यूज करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.